आता मी सर्व गावात चाललोय. गावात आमचं बालभैरवनाथ छोटंसं मंदिर आहे. हा, ते पहिले छोटं होतं, आता ते सर्व गावकऱ्यांनी मिळून मोठं बांधलंय. हा, आणि त्याची आज कळस पूजा आहे. मग आज काय मिरवणूक. हा, गावात मिरवणूक आहे, ते तुम्हाला मिरवणूक दाखवतो आम्ही. मित्रांनो, आम्ही चाललोय चौघेजण, बघू शकता. 1 4 5. तर मित्रांनो, आम्ही गावात आलेलो आहे. तुम्ही बघू शकता रोडवरती मस्तपैकी रांगोळी काढले, सुस्वागतम असे नाव पण लिहिले. तर मित्रांनो, मिरवणूक आलेली आहे, बघू शकता तुम्ही. आज आमच्या गावात बालभैरवनाथाची कळसाची मिरवणूक आहे मित्रांनो. ही अशीच नाचत गाजत जाणार आमच्या बालभैरवनाथाच्या मंदिरापर्यंत, कारण की आज मिरवणूक आहे. तर आज अशीच नाचत गाजत जाणार. गर्दी बघू शकता तुम्ही किती आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता घोड्याला ओवाळून त्याला हळदी कुंकू लावताय. या ठिकाणी आमचं दर्शन पण झालेलं मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथं भली मोठी शिवलिंग आहे, परत नंदीची मूर्ती आहे, 4 ते 5 छोटे कळस आहे, आणि त्याच्याहून एक मोठा कळस आहे. जवळजवळ 5 ते 5.5 फुटाचा कळस आहे, आणि एक त्रिशूळ पण आहे मित्रांनो. बघू शकता किती मोठा कळस आहे.
काढतोय काढतोय. चला मित्रांनो, मी जातो आता नाचायला. नाचताना तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. महाराज की महिला लोकांना पुढे यायचंय आणि पुरुष लोकांनी कृपया मागे जायचं आहे. कृपया हे मारुतीरायाचं मंदिर आहे आणि इथे सर्वजण कावडी घेऊन दर्शनाला आलेत. तर मिरवणूक आमच्या बाल भैरवनाथाच्या मंदिराजवळ आलेली आहे मित्रांनो. निघाला देवाचा रथ हो रकट बहिणा, निघाला देवाचा रथ हो रकट बहिणा. Tiga
तर मित्रांनो, आमचं नाचून झालेलं आहे. तर मिरवणूक देवळासमोर आलेली आहे. हां, तुम्हाला मी आमचं बाल भैरवनाथाचं मंदिर दाखवतो आतमधून. तर मित्रांनो, हा झुंबर आहे, हा भला मोठा झुंबर आहे. रात्री याचा लय भारी उजेड पडतो. चला आपण दर्शन घेऊया आपल्या बाल भैरवनाथाचं. तुम्हाला आतमधून पण मी मंदिर दाखवतो. मस्तपैकी ओम काढलेलं आहे मित्रांनो. इथे बघा, उंच बघा किती आतमधून मंदिर. त्याच्या खाली अजून एक मंदिर आहे मित्रांनो, आमचं बाल भैरवनाथाचं. शकता आमच्या गावाचे दैवत बाल भैरवनाथ. तर खूप जास्त गर्दी महिलांची इथं. तर महिला तिथूनच दर्शन घेणार मित्रांनो, कारण की महिलांना आतमध्ये एंट्री नाही आहे, आतमध्ये परवानगी नाही महिलांना. ते तिथूनच दर्शन घेणार. तर मिरवणूक देवळापाशी आलेले मित्रांनो. हां, आता हे सर्व कळस ना देवळाच्या आतमध्ये ठेवतील. तुम्हाला मी ते दाखवतो ठेवताना. हां, हे बघा, या बैलगाडीमध्ये पण एक कळस आहे मित्रांनो. बघा, आईच्या कृपेने पुरा झाला. हां. तर मित्रांनो, ट्रॅक्टरमध्ये बघा आपला सर्वात मोठा कळस आहे, 5-5.5 फुटाचा. बघू शकता तुम्ही. हां, हां. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही, आता शिवलिंग आणले. आता ही शिवलिंग मंदिराच्या आतमध्ये ठेवणार. हां, तर मित्रांनो, इथं खाली ठेवणार आहे तटेवरती. हां, तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही, आता हे कळस पण आणलेत आपले छोटे छोटे. हे कळस सर्व तिथंच ठेवणार, तिथं आपली शिवलिंग ठेवली. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही, भली मोठी शिवलिंग आहे. त्या शिवलिंगला जवळजवळ 10-12 जणांनी उचलून घेतलंय. एवढी जड आहे आणि एवढी मोठी आहे ती. आता ती हळूहळू मंदिरामध्ये आणणार. बघा मित्रांनो, किती मोठी शिवलिंग आहे बघा. त्याला बांबू लावले साईडनी, एवढ्या जणांनी हात लावला त्याला. आता ही शिवलिंग तिथंच ठेवणार. तिथं मगाची कळस आणि ते सर्व ठेवले. आता पिंड उचलून त्याच्यावरती ठेवणार मित्रांनो, शिवलिंगवरती. बघू शकता तुम्ही, पिंड उचललेलं आहे. आता सर्वांच्या हातभाराने आता पिंड बरोबर ठेवणार मधोमध. विजय झाल्यानंतर सगळ्यांनी खाली जेवण्यासाठी जायचं आहे.
खाली 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 साईड 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 तर मित्रांनो बघू शकता तुम्ही 10-12 जणांनी हात लावलाय. नंदीची मूर्ती आहे मित्रांनो. आता ही मूर्ती पण तिथेच ठेवणार. तिथं आपले कळस आणि आपली शिवलिंग ठेवली तिथंच. तर मित्रांनो आमच्या बालभैरवनाथाच्या कळसा मिरवणुकीचा कार्यक्रम खूप छान पार पाडला. आता आपण मंडपामध्ये उभा आहे. तुम्हाला मी सांगतो इथं कंटिन्यू 7 दिवस संध्याकाळी सप्ताह असतो आणि सप्ताह संपल्यानंतर जेवण असतं. तर ते तुम्हाला मी संध्याकाळी दाखवतो. तर मित्रांनो खाली जेवणाची व्यवस्था केलेली आहे. चला आपण जाऊया. तुम्हाला मी दाखवतो व्हिडिओमध्ये. मित्रांनो पब्लिक बघू शकता. पब्लिक बघा पाठीमागं. तर मिरवणूक झालेली आहे. सर्व तर महाप्रसादाला बसलेले आहेत. लोकांसाठी जेवणाची सोय पण केलेली आहे मित्रांनो. तर प्रचंड अशी गर्दी आहे मित्रांनो. बघा तुम्ही. अशी भली मोठी 4-5 रांगा लागल्यात मित्रांनो. बघा तुम्ही. तर गोड शिरा बनतो मित्रांनो इथे. इथं बघा भात रेडी आहे. तर मित्रांनो बघू शकता वाडेकर इथून घेऊन वाढताय. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो 3-4 बादल्या कंटिन्यू चालू आहे इथं. ही नदी, खालचं बरवीर, हे मंदिर, खालच्या बरवीचं मंदिर. जेवायला बसलो आम्ही. आता बघूया. भात आहे, कढी आहे, अजून भूक यायची बाकी आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपला बाल भैरवनाथाचं मोठं मंदिर आहे. उद्या कळस पूजा आहे. उद्या मस्तपैकी कळस लागतील वरती. तर त्याची पण व्हिडिओ तुम्हाला मी उद्या दाखवाल. तर मित्रांनो आपण मंदिरात आलेलो आहे. तुम्ही पाहू शकता सर्व मूर्त्या तांदळाच्या साह्याने बुजवून ठेवल्यात आणि बुजवायचं काम हे भाऊ करताय. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता लाइटिंग केली मंदिराला मस्तपैकी. त्यामुळे मंदिर अजूनच भारी दिसतंय. कंटिन्यू 7 दिवस सप्ताह आहे आमच्या गावात. आणि हे कीर्तन संपल्यानंतर
जेवणाची पण व्यवस्था केली नाही मित्रांनो. तर 7 दिवस कोणाच्याच घरी जेवण बनणार नाही, सर्वांनी इथे येऊन जेवायचं असं गावकऱ्यांनी म्हटलेलं आहे. ते काही पाहुणे मंडळ सुद्धा आलेत आमच्या गावात आमच्या कार्यक्रमासाठी. तर मित्रांनो, आता थोड्या वेळातच लोक इथे जेवायला येतील. त्याच्या अगोदर आमच्या गावकऱ्यांनी काय नियोजन केलं तुम्हाला मी दाखवतो. चला आपण बघूया. तर बघू शकता तुम्ही, जेवणाची व्यवस्था उत्तम केलेली आहे. पहिले सर्व यांनी भरून ठेवलेत, म्हणजे लोक जसे बसतील लगेच वाढायला भेटणार. नियोजन आपल्याला आवडलं मित्रांनो, एकच नंबर. आता मैदान बघू शकता तुम्ही, पूर्ण रिकामी आहे, पूर्ण खाली आहे. आता थोड्या वेळातच पूर्ण हा मैदान भरून जाईल. तर मित्रांनो, कीर्तन झालेले आहे. आता महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी लोक येऊ राहिलेत मित्रांनो. तर मित्रांनो, जेवायला लोक बसलेले आहेत. बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे. वाडेकरी पण वाढताय मित्रांनो. बघा, पाण्याची पण सोय करली इथं. तर जवळजवळ मित्रांनो 1500-2000 या पंक्तीमध्ये लोक असतील माझ्या अंदाजाने. पहिली पंगत एवढी मोठी आहे, अजून एवढे लोक जेवायचे बाकी आहेत मित्रांनो. तर मला असं वाटतं अजून 2 पंक्ती तरी बसतील. जवळजवळ मला असं वाटतं 4-5 हजार तरी पब्लिक असेल आज इथं जेवणासाठी. रोजच असतात पण आज जास्तच वाटते. तर मित्रांनो, एवढी पब्लिक आपल्या गावातली नाही. आपल्या काय अर्धी आपल्या गावातली आहे, अर्धे आपल्या गावाच्या आजूबाजूची गाव आहे त्या गावातली आहेत, अर्धे पावले लोक आलेत आपल्या कार्यक्रमासाठी, तिथले लोक आहे. तर असं टोटल मिळून एवढी पब्लिक आहे मित्रांनो. मित्रांनो, बापरे बाप, एवढी पब्लिक, जवळजवळ 5000च्या वरती पब्लिक होती आज कीर्तनाला जेवायला. लय मोठी पब्लिक होती बाई. लांबून लोक येईल होते आज आमच्या गावामध्ये, आजूबाजूचे, परत मुंबईवरून पण लोक आलेले. तर 5-6 हजार पब्लिक होते आज जेवायला. 2 पंक्ती पूर्ण फुल भरेल. हा, एवढी पब्लिक. आणि तिसऱ्याला पण जवळ लयच माणसं होते, लय पब्लिक होती. आजचा जो कार्यक्रम आहे ना, आमच्या गावात पहिल्यांदा एवढा मोठा कार्यक्रम घडला, एकच नंबर. आता उद्या आहे आज कळसाची मिरवणूक झाली. उद्या मंदिरावरती कळस बसवणारे, म्हणजे चढवणारे वरती. उद्याचे पण तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. काय पब्लिक होते, अरे वा, एकच नंबर. आज आम्ही नाचलो, मिरवणूक काढली, आणि आता गावात परत गेलो, कीर्तन आम्ही ऐकलं. आज कळस मिरवणूक झाली, उद्या कळस चढवणारे मंदिरावरती. उद्याचे पण तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. चला मित्रांनो, बाय.